शास्त्र भागात आम्ही 7वा अध्याय आणि 7वं वचन आज आम्ही पाहणार आहोत. खरं तर 3 पासून 7 पर्यंत आहे, पण मी 7वं वचन वाचतो. होशेचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. ते सगळे भट्टीप्रमाणे तप्त असतात, ते आपल्या अधिपतीस घेऊन टाकतात. त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत, त्यातला कोणी माझा धावा करत नाही. ही शेवटली लाईन जी आहे, त्यातला कोणीही माझा धावा करत नाही असं परमेश्वर म्हणतो होशेतर्फे. एवढी मोठी शोकांकिता. त्यांच्यापैकी कोणी मला हाक मारत नाही, कोणी माझा धावा करत नाही. स्वतः परमेश्वर हे दुःख प्रगट करून दाखवत आहे. जे माझे लोक आहेत, ज्यांना मी माझं राष्ट्र म्हणतो, ज्यांना मी निवडलेलं आहे, ज्यांना जिवंत देवाची ओळख आहे, देव अतिशय दुःखाने सांगत आहे, त्यांच्यापैकीही कोणीही माझा धावा करत नाही, मला हाक मारत नाही. होशे हा ग्रंथ पाहिला. हा जो संदेश आहे होशे, एक विशिष्ट संदेश आहे इतिहासामध्ये. देवाने त्याला एका वेश्येशी लग्न करायला सांगितलं. तिचं नाव होतं गोमेर. देवाने सांगितलं. एक गोष्टच वेगळी आहे इथे. का असं सांगितलं देवाने? तू जा आणि त्या व्यभिचारी स्त्रीकडे किंवा त्या वेश्येकडे तिच्यासोबत तू लग्न कर. का असं देवाने सांगितलं? जेणेकरून इस्रायलला देवाशी असलेला व्यभिचारिक संबंध लक्षात यावा, त्याचा अनुभव प्रत्ययास यावा. जसा शारीरिक व्यभिचार आहे, तसा आध्यात्मिक व्यभिचार देखील आहे. आणि तो इस्रायलला दाखवण्यासाठी देव होशेला गोमेर सोबत लग्न करायला सांगतो. एक प्रियकर जो आपल्या प्रियकराला इस्रायलला पुन्हा बोलवतो. देव ज्याच्यावर प्रेम करतो त्या इस्रायलला देव परत बोलवतो. त्यांनी जरी आध्यात्मिक व्यभिचार केला आहे, जरी त्यांनी देवाला सोडून अन्य देवाच्या नादी आणि उपासना जो करत आहे, तरी देव त्याला परत बोलू इच्छित आहे. ह्यासाठी शारीरिक व्यभिचाराविषयी आपण बोलत नाही, माहिती आहे. आध्यात्मिक व्यभिचार म्हणजे देव जो जिवंत आहे त्याला सोडून अन्य देवांसोबत राहणं, त्यांना भजणं, त्यांना पूजणं, त्यांच्याबरोबर व्यवहार करणं म्हणजे आध्यात्मिक व्यभिचार होय. आणि या सर्व गोष्टी परमेश्वर इस्रायलला सांगत आहे. 1 ते 16 वचन आपण पूर्ण या 3-4 अध्यायात आपण घेतलेले आहे. देव इस्रायलाच्या आतमधून सडलेली जी अवस्था आहे ती दाखवत आहे. 3 ते 7 मध्ये आम्ही बघतो राज दरबारातली भ्रष्टाचार, राजकीय हिंसा आणि सर्वात वाईट म्हणजे या सगळं करून देखील देवाकडे कोणी वळत नाही. आणि म्हणून देव अत्यंत तीव्र भावनेने तो सांगत आहे, त्यांच्यापैकी कोणी मला हाक मारत नाही. ही केवळ त्यावेळेस इस्रायलाची अवस्था नव्हती, आज देखील आमच्या मंडळांची अवस्था काही वेगळी नाही. लाखो लोक नावाने ख्रिस्ती आहेत, चर्चला येतात, बाप्तिस्मे घेतले, पण त्यांच्या जीवनात देवाला हाक मारण्याची वास्तविकता आता शिल्लक राहिलेली नाही.
त्यांची एक प्रार्थना, एक यांत्रिक प्रार्थना झाली. जसं यंत्र लावून देतात ते चालू राहतं रिपीट. त्याच्यात भावना नाही, त्याच्यात समर्पण नाही, त्याच्यात पश्चाताप नाही, त्याच्यात आवेश नाही, त्याच्यामध्ये अश्रू नाही. यांत्रिक प्रार्थना सुरू आहे, सवय झालेली आहे, उपासना परंपरा झालेली आहे. यावं लागतं, रूढी आहे, परंपरा आहे म्हणून ख्रिस्ती लोक परंपरा उपासना करत आहे. विश्वास हा फक्त बौद्धिकतेने स्वीकार आहे, आत्मिकतेने विश्वास स्वीकारलेला नाही. हृदयात जिवंत देवाला सोबत नातं नाही. आणि म्हणून हे वचन आपण खोलवर समजून घेणं मंडळीने, मी फक्त आपल्याच मंडळीचं सांगत नाही, सर्व मंडळींनी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि देव म्हणतो त्यांच्यापैकी कोणी मला हाक मारत नाही. 3 ते 7 आम्ही बघतो, त्याची सुरुवातच आहे. ते राजाला आपल्या दुष्टतेने, ते सरदारास आपल्या लबाड्यांनी खुश करतात. ते सर्व जार कर्म करणारे आहेत, भटाऱ्याने तापविलेल्या भट्टीसारखे ते आहेत. कणिक तिंबवून ती खमीराने फुगीपर्यंत काय तो विस्तव चाळवायचा राहतो. आमच्या राजाच्या शुभ दिवशी सरदार द्राक्ष रसाने तृप्त होऊन बेजार झाले. त्याने आपला हात धर्मनिंदकांच्या हातात घातला. कारस्थान करीत असताना त्यांनी आपले हृदय भट्टीसारखे केले. त्याचा कोप रात्रभर निद्रित राहतो, तो सकाळी प्रज्वलित अग्नीसारखा पेटतो. आणि मग आपलं शेवटलं वचन जे आपण पाहिलं आहे, जे 3रं वचन आहे, ते त्यांच्या दुष्ट कृत्यांनी राजाला आनंद देतात. त्यांच्या खोट्याने राजपुत्राला आनंद देतात. आणि भाषांतरात आपण लिटरली वाचलं, ते राजाला आपल्या दुष्टतेने आणि सरदारास आपल्या लबाड्यांनी खुश करतात. हा आहे आध्यात्मिक व्यभिचार. आणि म्हणून देव होशेयाला त्याच्याकडे पाठवतो. दुष्ट कृत्य इथे लिहिलं आहे, ते राजाला आपल्या दुष्टतेने म्हणजे दृष्ट कृत्याने खुश करतात. हे केवळ पाप नव्हे, हे जाणीवपूर्वक माहिती असताना केलेली दुष्टता हानिकारक कृत्य आहे. ते राजाला आनंद देण्यासाठी, म्हणजे राजाला आणि राजपुत्राला त्यांच्या दुष्ट कृत्यात सामील करून घेतात आणि दुष्ट कृत्यांना उत्तेजन देतात. असं लिहिलं आहे, ते आपल्या लबाड्यांनी खोटं बोलणं, फसवणूक करणं, विश्वासघात करणं हे राजाला खुश करत आहे. याचा जर खोलवर अर्थ जर आम्ही पाहिलाय, वचनाचा पार्श्वभूमी पाहिली, तर आपल्याला समजेल इस्रायलाच्या दरबारात अशी व्यक्ती व्यवस्था तयार झाली होती. राजाला सत्य सांगण्यापासून दूर ठेवण्यात येत होतं आणि त्याच्या मनाप्रमाणे खोटे बोलणाऱ्यांना राजा बढती देत आहे. राजा दृष्ट जे कृत्य आहे, वाईट जे कृती आहे, त्याचा तो आनंदाने स्वीकार करत आहे, कारण त्याला स्वतःला दुष्ट व्हायचं आहे. जेव्हा नेते चर्चेसमध्ये, पास्टर्स सत्य ऐकण्यास नकार देतात आणि खोटे बोलणारे, वाहवा करणारे, चुकीच्या गोष्टीचा पायंडा चर्चा व्यवस्थेत पाडणारे यांना सहमती देतात, त्यांच्यासाठी आजच्या परिस्थितीत हे वचन लागू करणं आहे. आत्मपरीक्षण सर्वांना करण्याची गरज आहे. मी माझ्या पालकाला, पास्टरला सोबत मी कसं बोलतो? पास्टर चर्चमध्ये, मंडळीमध्ये असलेल्या पापाकडे डोळे झाक करतो का? किंवा एखाद्याला खोटं बोलून, उगीचच कोणाची स्तुती करून, एखाद्याला पदाधिकाऱ्याला, एखाद्या इन्फ्लुएन्सला, एखाद्या प्रभावी व्यक्तीला खुश करतो का? तर आध्यात्मिक व्यभिचार मंडळांमध्ये सुरू आहे. बायबलमधील उदाहरण जर घ्यायची झालीच, आहाब राजा
आणि खोटे संदेष्टे, पहिले राजे याच्या 22व्या अध्यायामध्ये आम्ही बघतो. पहिले राजे 22व्या अध्यायात त्याचे 1 ते 28 मध्ये अहाब आणि खोटे संदेष्टे. इथे हेच झालं. राजा अहाब यहोशापाट राजाला जो रामोत गिलगाल युद्धासाठी सोबत नेण्यास सांगितलं. यहोशापाट म्हणाला, आता सर्व ते वचन वाचत नाही, मी थोडक्यात सांगतो. यहोशापाट म्हणाला, प्रथम परमेश्वराचे वचन विचारूया. अहाबाने 400 संदेष्टे बोलावले आणि ते सर्व संदेष्टे काय म्हणाले, जे खोटे संदेष्टे होते, देवाकडून आलेले भासवत होते, ते म्हणाले, जा, परमेश्वर ते राजाच्या हाती देईल. खोटे बोलले, राजाला खुश करण्यासाठी बोलले. पण तिथे एक देवाचा दास येतो, त्याचं नाव आहे मिखा. आणि मिखा येतो, तो खरा संदेष्टा असतो, ज्याने सत्य सांगितलं. तो म्हणतो, मी इस्रायलाचे सर्व पर्वतावर इस्रायलला सर्व पर्वतावर मेंढरांसारखं विखरून दिलेलं आहे, असं मी पाहिलं. अहाबाला सत्य आवडलं नाही, राजाला सत्य आवडलं नाही. सत्य काय होतं, जर तू गेलास तर सगळ्या इस्रायलाला पर्वतावर जसे मेंढर विखरतात तसं मी विखरून देईल. परंतु जे त्याला लागवी भाषणाने बोलत होते, 400 एका बाजूला आहे, सो कॉल्ड देवाचे दास म्हणणारे, संदेष्टे म्हणणारे, 400 सांगते, तू जा, तुझ्या हाती सर्व दिलेलं आहे. एका बाजूला एक व्यक्ती आहे, तो म्हणतो, गेलास तर सगळं विखरून दिलं जाईल. राजाला आवडलं नाही सत्य, कारण राजाला खोटं, हुशारक्या, बडाया ऐकायची सवय. त्याने ह्या मिखाला, जो खरं बोलत होता, त्याला धरून तुरुंगात टाकलं आणि तरी युद्धाला गेला. 400 ऐकून तिथेच मेला. जेव्हा आम्ही सत्य ऐकण्याला नकार देतो, कारण सत्य कडू असतं, सत्य हृदय भेदून जाणार असतं, सत्य आत्मपरीक्षण करायला लावणार असतं, सत्य पश्चातापाकडे प्रवृत्त करणार असतं. पण जेव्हा आम्हाला लागवी भाषण ऐकायची सवय असते, जेव्हा आम्हाला गोड गोड शब्द ऐकायला आवडतात, जेव्हा मला फक्त आशीर्वादांविषयी ऐकायला आवडतं, तिथे नाश आहे. ठीक आहे, भेटले तर आशीर्वाद इथेच भेटतील, पण सार्वकालिक जीवनाविषयी काय, जो तुम्हाला सावध करतो, जे वचन तुम्हाला सावध करतं, ही सार्वकालिक जीवन निवडून घ्या. आज चर्चेस मध्ये असे खोटे संदेष्टे आहेत. देव काय निरोप देत नाही त्यांना, ते मंचेच बोलतात. हा धनवान आहे, हा प्रभाव आहे याचा मंडळीवर, याला खुश करा. त्याच्या घरी गेले, त्याला खुश करा. याच्याकडून पैशाची अपेक्षा आहे, त्याला खुश करा. त्याच्याविषयी भविष्य सांगा, नाही तुमचं खूप चांगलं होणार आहे वर्षी, तुम्हाला भरपूर मिळणार आहे ह्या वर्षी, तुमची अशी भरभराट होणार आहे ह्या वर्षी. पण सांगणार नाही, तुम्ही पापात आहात, हे पाप तुम्ही करत आहात, आज वेळ आहे पश्चाताप करा. सांगणार नाही, कारण असं सांगितलं तर जे ऐकणारे आहे ते त्याला वाईट सांगतील, त्याला एकटं पाडतील, त्याला दूर करेल आणि होशे 7:3 प्रमाणे अवस्था होईल. आणि त्या अहाब राजाप्रमाणे अवस्था होईल. 400 लोक त्याला चांगलं सांगत होते, तुझ्या सामर्थ्य आहे, तू करू शकतो. एका बाजूला एक उभा आहे, जो सत्य सांगत आहे, त्याला तुरुंगात टाकण्यात येत. सत्य सांगणारे लोकांना आवडत नाही. 4थं वचन, ते सर्व जार कर्म करणारे आहे, भटाऱ्याने तापलेल्या भट्टीसारखीच आहे, कणिक तिंबून ती खमीराने फुगवीपर्यंतच काय तो विस्तव चाळावयाचा राहतो. आता इथे हा शब्द आहे व्यभिचारी. 3 अर्थ आहे या शब्दाचे. 1 शारीरिक व्यभिचार, 3 आध्यात्मिक व्यभिचार म्हणजे मूर्तीपूजा, 2 आणि 3 म्हणजे देवाशी असलेला करार तोडणे म्हणजे व्यभिचार करणे. याचा अर्थ सतत जळणाऱ्या भट्टीसारखं जे उदाहरण दिलंय, भट्टीमध्ये एकदा का आग लावली ती सतत जळते.
तशीच त्यांची पाप थांबत नाही, चालूच आहे. भट्टी विझवत नाही. भाजपाचे म्हणजे ते काम संपूपर्यंत भट्टी पेटवणारा थांबतो. भट्टी पेटवणारा भाजायचे काम संपेपर्यंत आग तेवत ठेवतो. तशीच इस्रायलाची पाप एकदा सुरू झाली की थांबत नाही. हे सर्व उदाहरण एक एक गोष्ट घेतली ना अगदी सोप्या भाषेत, जे त्यांचे दैनंदिन व्यवहार आहेत त्या भाषेमध्ये देव इतक्या सोप्या भाषेमध्ये त्याच्या लोकांना समजवत आहे. याचा अर्थ पाहिला, इस्रायलाला पापाची सवय लागलेली आहे. ते पाप करायचे थांबत नाही. जशा भट्टीची आग तो पेटवणारा कामानुसार तेवत राहतो, तशीच त्यांची पाप, त्यांचे दुष्ट योजना कारस्थानाप्रमाणे सतत जळत राहतील. त्यांनी पापाला आपल्या जीवनाचा भाग बनवून टाकला आहे. आता पापाशिवाय ते जगू शकत नाही. याचा आध्यात्मिक अर्थ जर पाहायला झाला, पाप एकदा सुरू झाले की थांबणं कठीण आहे. लहान पाप मोठे पाप होतात. मोठे पाप सवयी बनते, सवयी वृत्ती बनते, वृत्ती स्वभाव बनतो आणि स्वभाव ओळख होतो. परत ऐका, लहान पाप सुरुवातीला छोटं किरकोळ वाटतं, मोठं होतं. मोठे पाप मग सवयी बनते, सवयी वृत्ती बनती, वृत्ती स्वभाव बनतो आणि मग स्वभाव आमची ओळख होऊन जातो. म्हणून पाऊल रोमकरास पत्र 6 अध्याय 12 वचनामध्ये पाऊल म्हणतो, म्हणून पापाने तुमच्या नश्वर शरीरात राज्य करू नये. माझ्या जीवनात असे कोणतं पाप आहे ज्याला मी लहान समजतो? ते किरकोळ आहे. मी खोटं बोलतो, कुरकुर करतो, द्वेष करतो, मत्सर करतो. यांना सवय म्हणून मी नकार देतो का? मी दररोज एकच पाप करतो का? प्रश्न आपल्याला आत्मपरीक्षेचा. जशी ती भट्टी तेपत राहते, पाप करायचा मध्ये असं कोणतं पाप आहे जे मी रोज करतो? जसं रोज उठल्यावर मी ब्रश करतो, नाही का? सवय, चांगली सवय. असं कोणतं पाप माझ्यात हे मी रोज करतो? आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जे दिवसभर करतो. लहान पाप मोठं होतं. दाविदाचं उदाहरण घ्या. दावीद सहज छतावर फिरवता संध्याकाळी, आणि ती आपल्याला गोष्ट माहिती आहे. बत्शेबेला त्याने आंघोळ करताना पाहिली, पण त्याने डोळे बाजूला केले नाही. तिला बोलून आणलं, व्यभिचार केला, तिच्या नवऱ्याला मारलं युद्धात पाठवून. एका दृष्टीपासून, एका लहान दृष्टीपासून, एका लहान नजरेपासून सुरू झालेलं पाप हत्येपर्यंत गेला. सुरुवातीला पाप नेहमी छोटसच वाटतो. सैतान आम्हाला असं दाखवतो की ते किरकोळ आहे, एवढं गांभीर्यपूर्ण नाही, ज्याची मी दखल घ्यावी एवढं मोठं नाही, छोटस आहे. पण हे छोटं पाप हत्येपर्यंत गेलं. कारण दावीदाने ते थांबवलं नाही, कारण त्याने सुरुवातीला भट्टी विझवली नाही. त्याने जी आग लावली ती लगेच विझवली नाही, ती वाढतच गेली. 1 झालं, 2 झालं, 3, शेवटी खुनापर्यंत गेली. आणि 1 वर्ष आपण ऐकलेलं आहे, 1 वर्ष दावीद भट्टी पेटवत होता. जोपर्यंत देवाने हस्तक्षेप केला नाही तोपर्यंत. आणि जर नाथान आला नसता, हा अजून भट्टी पेटवत राहिला असता. पेत्राने लहान पाप केलं. मत्ते 26 मध्ये एका दासी समोर त्याने येशूचा नकार केला. थोड्या वेळात पुन्हा नकार केला. अजून थोड्या वेळात
शापोपचार करून येशूचा नकार केला. एका लहान भीतीपासून सुरू झालेलं पाप 3 नकारापर्यंत गेलं. आपली लहान पाप त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर आमच्या भट्ट्या चालू जायचं. एके दिवशी ती पाप मोठे बनतात. म्हणून येशू म्हणतो मत्ती 5:29 आणि 30 मध्ये येशू म्हणतो, जर तुझा उजवा डोळा तुला अडखळण आणत असेल तर तो काढून फेकून दे. जर तुझा उजवा हात तुला अडखळण आणत असेल तर तोडून फेकून दे. याचा अर्थ पापाच्या सुरुवातीलाच तोडून फेकून द्यायचं. आग लावल्या लावल्या विझून द्यायची, तेव्हाच कंट्रोल होऊ शकते. 5वं वचन 7व्या अध्यायात, आमच्या राजाच्या शुभ दिवशी सरदार द्राक्षरसाने तृप्त होऊन बेजार झाले. त्याने आपला हात धर्मनिंदकांच्या हातात घातला. राजाच्या शुभ दिवशी म्हणजे राज्याभिषेकाच्या दिवशी, जेव्हा राजाचा राज्याभिषेक आहे, त्याला सनद दिली जात आहे, त्याच्यावर जबाबदारी टाकली जात आहे. एक त्या राजाच्या जीवनात ह्याच्यापेक्षा मोठा दिवस नाही. एवढा महत्वाचा मोठा दिवसाच्या दिवशी जर खरं पाहिलं तर हा दिवस आनंदाचा पवित्र दिवस असायला हवा, परंतु तो दिवस इस्रायलाच्या अधोगतीचा दिवस झाला. काय लिहिले आहे? सरदार द्राक्षरसाने तृप्त होऊन बेजार झाले, दारू पाजून आजारी पडले. आजारी पडण्यासाठी दारू पाजली. राजपुत्रांनी राजाला एवढी दारू पाजली की तो आजारी पडला. म्हणजे त्याचा विवेक त्याने गमावला, त्याची विचार शक्ती, डिसिजन पॉवर त्याने गमावली आणि नशेमध्ये योग्य अयोग्य ह्याचा आता तो न्याय करू शकत नाही. एवढी दारू पाजली आणि त्याचा पुढे लिहिला आहे, त्याने आपला हात धर्मनिंदकांच्या हातात घातला. 5व्या वचनाचा शेवटला भाग म्हणजे दुसऱ्या वचनात लिहिलं आहे, उपहास करणारे. धर्मनिंदक म्हणजे उपहास करणारे. मूळ हिब्रू शब्दात लिहिलं आहे उपहास करणारे, म्हणजे थट्टा करणारे, शिवीगाळ करणारे, देवाचा उपहास, देवाचे उपहास करणारे, वचनाचा उपहास. आज असंच वचन होतं, फक्त हाच विषय आहे, फक्त हेच बोलतात, दुसरं बोललं असतं तर बरं झालं असतं. आम्हाला दुसऱ्या गोष्टी मला पाहिजे त्या मला ऐकायला मिळाल्या असत्या तर मला बरं झालं असतं. एक एक काय बोलत राहतात. नोहा 120 वर्ष एकच गोष्ट बोलत होता, काय? पश्चाताप करा, मोठं संकट येत आहे. एकच गोष्ट. त्याने उधळ्या पुत्र सांगितला नाही, 10 कुमार्या सांगितल्या नाही, इकडून तिकडून वचन अजून काही सांगितलं नसेल. एक गोष्ट बोलला जी सर्वात महत्वाची होती, पश्चाताप करा. तो म्हणत होता 120 वर्ष योना लगातार दिवस आणि रात्र निनवे शहर मध्ये प्रचार करत होता. एकच गोष्ट बोलत होता, पश्चाताप करा, देवाचा क्रोध येत आहे, तो येण्याच्या आधी पश्चाताप करा. बाप्तिस्मा करणारा योहान एकच गोष्ट बोलत होता, पश्चाताप करा. येशू एकच गोष्ट बोलत होता, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आहे. ज्यांच्या कानावर हा शब्द येत आहे पश्चाताप करा, याचा अर्थ देवाने वेळ दिलेली आहे. ज्यांच्या कानावर हा शब्द येत नाही, वेळ गेलेली आहे. बघा, निनवेला संधी दिली. निनवेचं आणि सदम गमोराचं पातक एक होतं. निनवेला संधी दिली, सदम गमोराला दिली नाही, संधी नाही. डायरेक्ट आकाशातून अग्नी आला आणि राख होऊन गेले. म्हणजे
देवाची इच्छा आहे, जे आम्ही आता ऐकत आहोत ते आमच्यासाठी आहे, ह्या वेळेसाठी आहे. ते आम्ही ऐकावं, ग्रहण करावं, समजावं आणि त्यानुसार आमचं जीवन घडवावं. म्हणून हे वचन ह्या वेळेस ह्या लोकांसाठी आहे. म्हणून आम्ही चॉईस करू नये मला काय ऐकायचं, आम्ही बोलू नये समोरच्यानी काय बोलावं. असं जर मी करतो, देवाच्या वचनाचा उपहास करतो आणि धर्मनिंदकांच्या हातात हात देतो, याचा हाच अर्थ आहे. आणि शेवटला हात मिळवणी केली म्हणजे हात हातात दिला, म्हणजे त्यांच्याशी मैत्री केली, त्यांना दरबारात स्थान दिलं राजाने. एवढ्या भयंकर घोडचुका, ह्याला चूक नाही म्हणता येणार, घोडचुका आहे. त्याने या धर्मनिंदकांना हातात हात देऊन आपल्या दरबारामध्ये त्यांनी घेतलं. आज अनेक चर्चेस मध्ये मी पाहिलं, आता मी मागे गेलो होतो त्या ठिकाणी पण मी पाहिलं, चर्च नेतृत्व करणारे त्यांचं क्वालिफिकेशन हे त्यांच्या प्रामाणिकतेवर नसून ते किती श्रीमंत आहेत, किती भांडखोर आहेत, खोट्या अफवा पसरणारे आहेत, बॉसगिरी करणारे आहेत, पास्टर बद्दल बोलणारे आहे अधिकाऱ्यांकडे, म्हणून ह्या भीतीने पाळक त्यांची निवड करून त्यांना नेमतो की नको बाबा, कसं तरी मला इथे काम करून पुढे जायचं आहे. हातात हात देऊन गप्प बसले आहे. तुझं पण चूप आणि माझं पण चूप. खुश, लोकांना खुश करणारे आहे. आणि राजा तेच करत आहे. त्याने आपला हात धर्मनिंदकांच्या हातात दिलेला आहे, हातात घातला लिहिलेला आहे. कोणी घातला? राजाने स्वतः घातला, कारण त्याच्या पोझिशनला धोका असू शकतात लोक, आणि म्हणून तो त्यांना खुश करत आहे. राज्याभिषेकाचा दिवस हा देवासमोर शपथ घेण्याचा दिवस, देवासमोर करार करण्याचा दिवस. पण इस्रायल राजाने तो दिवस दारू पिऊन नशा करण्यात घालवला. नशेत असताना त्याने उपहास करणाऱ्यांची, करणाऱ्यांची मैत्री त्यांनी केली. त्याने देवाचा अपमान करणाऱ्या लोकांना जवळ केलं. देवाच्या इच्छेविरुद्ध, देवाच्या कारभाराविरुद्ध, देवाच्या व्यवस्थेविरुद्ध वागणाऱ्यांना त्यांनी जवळ केलं. आध्यात्मिक जर अर्थ याचा पाहिला, नशा म्हणजे दारू, अंमली पदार्थ किंवा कोणते व्यसन माणसाला निर्णय घेण्यास सक्षम ठेवत नाही. माणूस, नशेमध्ये असलेला माणूस योग्य आणि अयोग्य ह्यातला भेद करू शकत नाही. नशेत असलेला माणूस देवाला विसरतो. नशेत असलेला माणूस वाईट लोकांशी मैत्री करतो. आणि म्हणून पाऊल म्हणतो इफिस 5 आणि 18 मध्ये, दारूने मस्त होऊ नका, त्यात अधपात आहे, तर आत्म्याने भरले जा. पाऊल म्हणतो. प्रश्न हा आहे आज परत त्या राजाच्या उदाहरणावरून, इस्रायलाच्या राजाच्या उदाहरणावरून, माझ्यात कोणतं व्यसन आहे? नशेचं कोणतं व्यसन आहे? आणि नशा फक्त अंमली पदार्थ नाही, म्हणजे दारू, सिगरेट, गुटखे हीच नाही, तर नशेची कॅटेगरी कधी येते ज्यामुळे आमचा सतसत विवेक बुद्धी डागाळली जाते. अशी जी ही गोष्ट आहे ती नशा आहे. मग ती आहे सोशल मीडिया आहे, स्मार्टफोन आहे, अश्लील चित्रपट आहे, जुगार आहे, खरेदीचं व्यसन आहे, चाड्या आहे, चुकल्या आहे, निंदा आहे, मत्सर, गर्व, अहंकार, मीपणा, दिखाऊपणा, दुसऱ्याला कमी लेखणं, व्यर्थ धार्मिकता, या सगळ्या गोष्टी नशेच्या कॅटेगरीमध्ये येतात. जी गोष्ट मला हवी होती, जिच्याशिवाय मी राहू शकत नाही. उदाहरणार्थ झालं, एखादा सिगरेट पिणारा, एखादा दारू पिणारा ओळखला जातो, पण मी जर 4 लोकांमध्ये रस्त्यात चालत असताना मला 4 लोक भेटले आणि बोलता बोलता सहज ते एखाद्याविषयी निंदा करत आहे आणि माझ्या मधून पण काहीतरी 2-4 गोष्टी निघून जातात आणि मला बरं वाटतं एखाद्याविषयी बोलल्यावर, नाही त्याला तसंच पाहिजे, तो तसाच आहे. मला आनंद देणारी गोष्ट दुसऱ्याविषयी बोलल्यानंतर मला कुठेतरी छुपा आनंद होतो, ती गोष्ट म्हणजे जसा व्यसन करणाऱ्याला
वेगळ्या विश्वात राहतो, तो धुंद मतिधुंद राहतो, त्याला आनंद वाटतो. त्याप्रमाणे एखाद्याविषयी बोलण्याविषयी, एखाद्याविषयी चुगल्या करण्याविषयी जेव्हा मला आनंद वाटतो, समोरचा 4 बोलत आहे, मी 10 बोलतो त्याच्याविषयी, आणि मग त्या गप्पा रंगल्या जातात. कळत न कळत माझ्यात लपलेला द्वेष, राग उफाळून बाहेर येतो आणि मला सुख प्राप्त होतं. आणि ते सुख म्हणजे व्यसन. आणि मग ती सवय बनत, आम्हाला कळत नाही पण ते होत राहतं. असा एखादा अट्टल दारुड्या सकाळी उठल्या बरोबर त्याला चहा दिसत नाही, कॉफी दिसत नाही, लेकरं दिसत नाही, त्याला काय दिसतं? भट्टी दिसते. कुठे भट्टी लागलेली? आणि मी कधी पोहोचू? रात्री झालेला हँगओव्हर सकाळी कसा उतरू? मग सकाळी चालू द्या, सकाळपासून दिवसभर, कारण तो राहू शकत नाही. कारण त्याला आनंद, मजा, संतोष आता त्याच्यात आहे आणि ते व्यसन आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही त्याला नाव ठेवतो कारण ते दिसतं. पण नशा ती आहे जी मी सांगत आहे. या सर्व ज्या गोष्टी आहे त्या नशेच्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि म्हणून ह्यामुळेच, या व्यसनामुळेच देवाशी संबंध बिघडलेला आहे असं देव म्हणतो. मी उपहास करणाऱ्यांशी मैत्री करतो का? आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. ह्याचा उदाहरण, दारूने मस्त होण्याचं उदाहरण नोहा. त्याच्यावर काय परिणाम झाला? उत्पत्ती 9 मध्ये नोहा नीतिमान पुरुष होता, पण एके दिवशी तो इतका दारू प्यायला की दारूच्या नशेत तंबूमध्ये उघडा पडला. कोण? नोहा, ज्याला देवाने वाचवलं. आपण घरी गेल्यावर वाचा उत्पत्ती 9. इतका दारूने मस्त झाला की तो, त्याच्या अंगावर कपडे राहिले नाही, उघडा, त्याला भान राहिलं नाही. कोण? नीतिमान मनुष्य, धार्मिक मनुष्य एवढा दारू प्यायला की त्याला हे भान राहिलं नाही की मी उघडा आहे, मी नग्न आहे. त्याचा मुलगा हाम, त्याने पाहिला आपला बाप नग्न आहे, आणि त्या हामने जाऊन आपल्या अजून भावांना सांगितलं, दोघांना. आणि हे कृत्य केल्यामुळे नोहाच्या घरावर, घराण्यावर शाप आला. एक नीतिमान, एक धार्मिक मनुष्य नशेच्या अवस्थेमध्ये सर्व काही बिघडून बसला. एवढं केलं, 120 वर्ष लोकांना समजवलं पश्चाताप करा. देवाने वाचून आणलं, आणि वाचल्यानंतर काय केलं? तर हे केलं. नशा, हे जे व्यसन सांगितले, फक्त दारूच नाही, आजच्या काळामध्ये हे जे सर्व व्यसन मी सांगितले नशेचे, यामुळे आमची मती भ्रष्ट होते, आमची सद्विवेक बुद्धी डागाळली जाते, आणि मग जे सर्व आम्ही कमवलेलं आहे आध्यात्मिक रीतीने ते गमवायला वेळ लागत नाही. क्षणात अशी गोष्ट घडून जाते जी घडायला नको असते. बेलशास्सर राजा दारू पिताना इतका प्यायला की त्याने परमेश्वराची थट्टा केली. दानिएलाचं पुस्तक 5व्या अध्यायामध्ये वाचतो. त्याने इतर प्रमुखांना मेजवानी दिली, आणि दारू पिता पिता त्याला लहर आली, गुंगी चढली, आणि तो म्हटला, जा यरुशलेमेच्या मंदिरातून सोन्याचे भांडे घेऊन या, पात्र घेऊन या, त्याच्यामध्ये आपण दारू पिऊ. अरे तुला काय गरज आहे? महालात आहे, तुझ्याकडे सोन्याचे सगळे भांडे आहेत, त्याच्यात प्यायचे देतात. पण ती नशा एवढी अनावर झाली की त्याने इतका चुकीचा निर्णय घेतला, मंदिरातली पात्रे आणा म्हणा, म्हणजे देवाला आव्हान द्यायला लागला तो, देवाच्या पवित्र वस्तूंना आव्हान द्यायला लागला तो, की कोण माझं काय बिघडू शकेल. आणि जेव्हा तो देवाच्या मंदिरातल्या पात्रातून नशा करू लागला, असं लिहिलेलं आहे, त्यावेळी माणसाच्या बोटासारखा बोट त्या भिंतीवर तिथे दिसला, आणि तो लिहू लागला. किती राग आला असेल देवाला. देव स्वतःला आणि स्वतःच्या हाताने तो लिहू लागला,
आणि भिंतीवर लिहिलेलं असं होतं, मने मने टकेल उफासीन, तुला तराजू तोललं आहे मी, तो हलका भरलाय. हे राजा, तो हलका भरलायस. आणि त्याच रात्री त्याला मारून टाकण्यात आलं. नशा आम्हाला बेभान करते, कसली असो, पैशाची असो, श्रीमंतीची असो, शिक्षणाची असो, पदाची असो. बुद्धी चालत नाही नशेत. अहंकार येतो. एकाला आला, मला खूप भारी सगळं येतं, काय गरज नव्हती, देवाने सर्व त्याला दिलेलं होतं, तरी त्याला वाटलं देवाच्या वर मी जाईल. नशा अंधळे करते. मग ती कसली असो, टॅलेंट असो, जे काही गोष्टी असो, एकदा का एखाद्या गोष्टीची नशा झाली ती उतरवणं कठीण आहे. ती माणसाला खालीच घेऊन आली. म्हणून नशेत आपण राहण्याचा अर्थ आहे, ज्या सगळ्या नशा प्रियांनो आम्हाला हळूहळू आम्हाला समजत नाही, देवापासून दूर दूर घेऊन जातात. हळूहळू लोक चर्चला येणं थांबवतात, हळूहळू शास्त्र वाचणं थांबवतात, हळूहळू प्रार्थनेत येणं थांबवतात, हळूहळू मदत करणं थांबवतात, हळूहळू दूर 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 जाते. आणि एका दिवशी अशी गोष्ट येते जी त्या व्यक्तीने स्वप्नात देखील कल्पना केली नाही, आणि ती म्हणजे नीतिसूत्र 20वा अध्याय आणि 21वे वचन. नीती 20 आणि 1 मध्ये लिहिलं आहे, 1, द्राक्षरस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे. शहाणा नव्हे म्हणजे मूर्ख आहे. झिंगणारा मूर्ख आहे. जो ज्यालाही ज्याही गोष्टीची नशा आहे तो मूर्ख आहे, तो झिंगत आहे, म्हणजे तो वेगळा विश्वास आहे, म्हणजे त्याची मती बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. 6वं वचन आपल्या मूळ शास्त्र भागात होशे 7 आणि 6 मध्ये लिहिलं आहे, कारस्थान करीत असताना त्यांनी आपले हृदय भट्टीसारखे केले आहे. त्यांचा कोप रात्रभर निद्रित राहतो, तो सकाळी प्रज्वलित अग्नीसारखा पेटतो. त्यांचं हृदय मूळ हिब्रू शब्द आहे अंतःकरण, म्हणजे केवळ भावना नव्हे तर बुद्धी, इच्छाशक्ती, निर्णय क्षमता, आत्मा यांचं केंद्र म्हणजे हृदय. काय केलं आहे ते? कारस्थान करीत असताना त्यांनी आपले हृदय भट्टीसारखे केले आहे. म्हणजे बुद्धी, इच्छाशक्ती, निर्णय क्षमता आणि आत्मा भट्टीसारखं म्हणजे सतत दुष्ट योजना त्यामध्ये तापत आहेत. डाव रचून बसलेले असताना ते रात्री शांत बसलेले आहे, पण दुष्ट योजना रात्रीतून आखत आहे. कोप म्हणजे राग, क्रोध, हिंसा, रात्रभर शांत, सकाळी भडकतो, आतून शांत, बाहेरून शांत, पण आतून आग आहे. याचा अर्थ जर सखोल अर्थ पाहायला पाहिजे, अत्यंत भयंकर भयावह अवस्था अशा व्यक्तीची आहे. इस्रायल लोक बाहेरून शांत दिसतात, ते रात्री झोपतात, ते डाव रचतात, एकमेकांशी ते बोलताना दिसत नाही, पण त्यांची अंतःकरण दुष्ट योजनेने भरलेली आहे. त्यांचा कोप, राग रात्रभर शांत असल्यासारखा दिसतो, पण सकाळी तो भडकतो. म्हणजे ते सकाळी उठून त्या दुष्ट योजना ज्या रात्रभर त्यांनी योजल्या आहे त्या अंमलात कशा आणणार, आणाव्यात ह्याकडे ते कार्य करतात. याचा अर्थ त्यांचं बाह्यरूप आणि आंतरिक अवस्था यात तफावत आहे. जे आपण मागच्या रविवारी पाहिली, न उलटलेली भाकर. ते बाहेरून देवाचे लोक दिसतात, पण आतून दुष्टतेने भरलेले आहे. मनुष्य रात्री झोपतो, त्याचं शरीर शांत असतं, पण अंतःकरण झोपत नाही, हृदय थांबत नाही, सगळे थांबतात.
विचार प्रोसेस होत राहतात आणि हृदय ब्लड सर्क्युलेशन करतात. बाकी सगळं शरीर स्लीपिंग मोड मध्ये आहेत. सकाळी त्या योजना अंमलात आणतात. आणि येशू म्हणतो मत्तई 15:18 आणि 19 मध्ये, जे तोंडातून बाहेर येतं ते अंतःकरणातून बाहेर येतं. आणि जे माणसाला शुद्ध करतं, कारण अंतःकरणातून वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्म, चोऱ्या, खोटी साक्ष, देवनिंदा येतात. हे अंतःकरणातून येतात. जे रात्रभर मी प्रोसेस केलेले आहे, ज्या झोपताना मी आठवलेले आहे, विचार केलेले आहे, अंतःकरणामध्ये काय आहे? वाईट विचार. मत्तई 15:18 आणि 19 मध्ये अंतःकरणातून वाईट विचार आहेत, खून आहेत, व्यभिचार आहे, जारकर्म आहे, चोऱ्या आहे, खोटी साक्ष आहे, देवनिंदा आहे. आत्मपरीक्षण. मी बाहेरून शांत दिसतो, पण माझ्या मनात रात्रभर कोणते विचार येतात? मी एखाद्या विरुद्ध राग बाळगून झोपतो का? मग सकाळ उठून त्याच्याशी भांडण करतो. माझी प्रार्थना, माझा उपासना, माझं बायबल वाचन हे सर्व बाह्य कृती आहे का? की माझे अंतःकरण खरोखर देवाशी सोडलेले आहे? राग योसेफचे भाऊ असलेला आहे. उत्पत्ती 36:18 ते 28 मध्ये रात्रभर राग बाळगून होते त्याच्या लहान भावाविषयी. त्याने डाव रचला रात्रभर त्याच्या भावाविषयी. योसेफाला दुरून येताना पाहून त्याने डाव रचला खड्ड्यात टाकण्याचा. रात्री डाव रचले जातात. एखाद्यावर राग बाळगून जर आम्ही झोपत असो, मनात योजना आखत असो, तर सकाळी उठून ती योजना अंमलात आम्ही आणतो. आणि म्हणून इफिस 4:26-27 लिहिले, रागावा परंतु पाप करू नका. सूर्य मावळण्याच्या आत तुम्ही समेट करा, नाही का? सैतानाला संधी देऊ नका, सैतानाला वाव देऊ नका. सूर्य मावळण्याच्या आत एकदा का मावळला, प्रोसेस सुरू सैतानाची. रात्र वैऱ्याची आहे. आणि म्हणून असं लिहिलं आहे, सूर्य मावळण्याच्या आत राग दूर करा, समेट करा. एकदा का सूर्य मावळला, तिथून सैतानाला वाव मिळत आहे. हामान, एस्तेरचं पुस्तक 3रा अध्याय आणि 5व्या अध्यायामध्ये, हामान हा राजा अश्वेरोशचा प्रमुख होता. आणि बिचारा मर्दखै याने त्या हामानाला नतमस्तक झाला नाही, त्याच्या पुढे झुकला नाही मर्दखै. म्हणून हामानाला राग आला आणि त्याने डाव रचला. राग डाव रचतो. संपूर्ण यहुदी वंशाचा नाश करण्याची योजना त्याने बनवली. रात्री त्याने त्याची बायको, मित्र यांना सुचवले, एक 50 हात लांब उंच असा खांब बनवा आणि सकाळी राजाला सांगा की याला ह्या खांबावर 50 हाताच्या उंच खांबावर या मर्दखायला लटकवा. हामानाने खांब बनवला, पण देवाने रात्री राजाची झोप उडवली. राजाला मर्दखयाने केलेल्या उपकाराची आठवण देवाने करून दिली. दुसऱ्या दिवशी हामानाला मर्दखयाच्या सोहळ्यात नेतृत्व करावे लागलं. आणि शेवटी जो खांब हामानाने मर्दखयासाठी उभा केला होता त्याच्यावर ह्याला लटकवला. जे सत्य आहे, प्रामाणिक आहे, त्याच्या विरुद्ध केलेल्या राग आणि मनसुबे त्याच्यावरच लढतात. नीतिसूत्रातील आहे, जो खाडा खणतो तोच त्याच्यात पडतो. म्हणजे आपणच आपली कबर खोदून घ्या. एखाद्या विषयी राग बाळगणं, योजना आखणं, लक्षात असू देव सर्व पाहतो. आमची रात्री जशी दिवसा बघतो, आमचं रात्री अंतःकरण काय योजना आखतं देव ते पाहतो. सकाळी ती योजना उद्ध्वस्त करतो. आणि म्हणून नीतिसूत्र 16 आणि 7 मध्ये लिहिलं आहे, नीतिसूत्र 16 आणि 7 लिहिलं आहे,
मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूसहित त्याच्याशी समेट करावयास लावतो. विषय संपला. त्याचे शत्रू हे त्याच्याशी शांती करू इच्छितात. इतका चांगला आमचा देव आहे. इतका चांगला आमचा देव आहे. आणि म्हणून देव म्हणतो कोणीही मला हाक मारत नाही एवढं असूनही. आहाब संकटाही देवाकडे वळला नाही. पहिले राजे 22व्या अध्यायात. दुष्ट राजा होता. बालची उपासना केली. नाबोदाची हत्या केली. युद्धात जखमी झाला. त्याचे रक्ताचे पाट वाहत होते. तो मरत होता. राजा मरत होता. त्याचं रक्त वाहत होतं. रथावरून त्याचं रक्त वाहत होतं. तरीही त्याने तिथून पण हाक मारली नाही देवाला. वाचायला पाहिजे पहिले राजे 22वा अध्याय वाचून घ्या घरी. आणि असं लिहिलं आहे त्याच्या रथातील रक्त कुत्र्याने चाटले, जे एलियाने सांगितलं. युद्धात हारत आहे. युद्धात मार खात आहे. युद्धात रक्तबोंबाळ होत आहे. युद्धामध्ये मरत आहे. शेवटल्या घटका मोजत आहे. तरी बी हाक मारत नाही देवाला. एवढा अहंकार. कुत्रे येऊन त्याचं रक्त चाटत आहे. हो, अहंकार कुठे नेतो? अहंकार कुठे नेतो? राग कुठे नेतो? देवाला हाक न मारणं कुठे नेतो? देवाकडे न वळणं कुठे नेतो? यहूदा इस्करियोत दुःख होते पण देवाकडे वळला नाही. पस्तावा झाला पण पश्चाताप केला नाही. आणि काय केलं आम्हाला माहिती आहे. शाऊल देवाला हाक मारली नाही. शेवटी देवाने सोडून दिलं. आदल्या पायले त्याच दिवशी झुगारून दिलं. आणि नंतर देव बोलत बी नव्हता त्याच्यासंग. मनस्से देवाला हाक मारली आणि देवाने उत्तर दिलं. 2 इतिहास 33वा अध्याय. मनस्से इस्रायलाच्या इतिहास सर्वात दुष्ट राजा होता. त्याने मूर्तीपूजा केली. त्याने आपल्या मुलांना अग्नीत होमार्पण केले. स्वतःचे मुलं होमार्पण दिले अन्य देवतांच्या पुढे. त्याने जादूगिरी केली. त्याने परमेश्वराचे मंदिर अशुद्ध केले. त्याने अनेक निर्दोषांचा रक्तपात केला. देवाला राग आला. देवाने त्याला साखळदंड बांधून अश्शूर राजांच्या हवाली केलं. शिक्षा दिली देवाने. साखळ दंड बांधून याला घेऊन गेले शत्रू. मग याला जाणीव आली देवाची. सर्वात दुष्ट बघा, स्वतःची लेकरं अग्नीमध्ये जाळली. देवाचं मंदिर भ्रष्ट केलं असा राजा. पण बघा त्याने काय केलं. जेव्हा मरण दिसलं समोर, त्याने आपल्या देव परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपल्याला फार नम्र केलं. 2 इतिहास 33वा अध्याय 12 पासून 13 पर्यंत. त्यांनी स्वतःला इतकं नम्र केलं. केले खूप दुष्ट कृत्य, पण त्याला माहिती आता आपला शेवट लक्षण आहे. हो, काय करणार. त्यांनी नम्र केलं असं लिहिलं आहे. आपल्याला फार नम्र केलं. आणि काय झालं. देवाने तर त्याला चेन मध्ये बांधून मारण्यासाठी दिलं होतं शत्रूकडे. पण त्याची छोटीशी कृती त्यांनी पाहिले. एवढ्या घाणेरड्या कृती केल्या, पण शेवटी त्याने हुशार होता तो. शेवटी ओळखलं आणि छोटीशी कृती केली. त्याने प्रार्थना केली. देवाकडे धाव घेतली आणि स्वतःला नम्र केलं. देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला यरूशलेममध्ये परत आणलं. त्याची जागा त्याला परत दिली. आणि जेव्हा त्याची जागा त्याला परत दिली असं आहे, मनस्सेने सर्व मूर्त्या काढून टाकल्या आणि देवाच्या यज्ञ वेदी दुरुस्त केल्या. हा आहे निर्णय. दोघांमध्ये फरक काय आहे. शाऊल आणि मनस्से. शाऊल अभिमानी होता, पहिला राजा. मनस्से वाईट होता, दुष्ट होता, पण तो नम्र झाला. फरक बघा. मनस्सेने प्रार्थना केली, नम्र झाली. शाऊलाने पाप कबूल केले नाही, मनस्सेने पाप कबूल केले. शाऊल देवाकडे वळला नाही. तो भूत विद्यावाल्यांकडे गेला, पण देवाकडे वळला नाही. मनस्से देवाकडे वळला. प्रश्न आहे, आपण शाऊलासारखे आहात? आपण शाऊलासारखे आहात का?
आपण फक्त संकटात देवाकडे येतो का? आपले अंतःकरण बदललेले नसते. आपण मनस्य सारखे होऊ शकतो का? तो अत्यंत दुष्ट असूनही त्याने देवाला हाक मारली आणि देवाने त्याला स्वीकारले. आणि म्हणून परमेश्वर अतिशय खेदाने होशेयाच्या हाती तो निरोप पाठवतो, त्यातला कोणी माझा धावा करत नाही, कोणी मला हाक मारत नाही. आपण आपल्या जागेवर उभं राहू. आजचा निरोप प्रभू आमच्यासाठी हेच देत आहे का? आम्ही त्याच्याकडे धाव घेणार, आम्ही त्याला हाक मारणार.